पुण्यातील खराडी पार्टी प्रकरणात आज पुन्हा एकदा 5 आरोपींना कोर्टात हजर केलं होतं। पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात या 5ही आरोपींना हजर केले असता या आरोपींना आज न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। मोठा दिलासा खरं तर एकनाथ खडसे, रोहिणी खडसे यांना मिळालेला आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून खडसे कुटुंबियांकडून या संपूर्ण प्रकरणासंदर्भात कायदेशीर लढाई लढली जात होती। 2 दिवसांपूर्वी या 5 आरोपींना, एकूण 7 आरोपी या प्रकरणामध्ये होते, त्यातल्या 5 आरोपींना 2 दिवसांपूर्वी न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर इतर ज्या 2 महिला आरोपी होत्या त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं। या 5 आरोपींमध्ये एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचा देखील समावेश आहे। आणि या 5ही आरोपींना आज ज्यावेळी कोर्टात हजर केलं त्यावेळी या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। ज्यावेळी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात या 5 आरोपींना हजर केले असता सुरुवातीला पुणे पोलिसांकडून पुन्हा एकदा या आरोपींना पोलीस कोठडी मिळावी अशा पद्धतीची विनंती कोर्टाकडे करण्यात आली होती। त्याचं कारण देखील पोलिसांकडून देण्यात आलं। या आरोपींकडनं जे काही लॅपटॉप, मोबाईल जप्त करण्यात आलेले आहे त्यांची पुन्हा एकदा तपासणी करायची आहे। त्यासोबतच या प्रकरणात जो काही नवीन एक कॅरेक्टर, अर्थात राहुल म्हणून जो व्यक्ती पोलिसांनी सांगितलेला आहे, जो हे सगळे अंमली पदार्थ पुरवण्याचं काम करायचा, तो अद्यापही फरार आहे। तर त्या राहुल संदर्भातली जी काही माहिती आहे ती या 5 आरोपींकडून आम्हाला घ्यायची आहे। त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा पोलीस कोठडी मिळावी। त्यासोबतच आज या संपूर्ण युक्तिवादादरम्यान सरकारी वकिलांनी मोठा गंभीर खुलासे केलेले आहेत, ज्यामध्ये प्रांजल खेवलकर यांच्याकडून जे मोबाईल आणि लॅपटॉप जप्त करण्यात आलेले आहेत त्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व्हिडिओ आढळलेले आहेत। त्यासोबतच काही चॅट देखील यामध्ये मोबाईलमध्ये आढळून आलेला आहे। प्रांजल खेवलकरने आरोपी क्रमांक 3 अर्थात सज्जाद समीर याच्याशी ही चॅट आहे आणि ज्या चॅटमध्ये गंभीर असं चॅट असल्याचं सरकारी वकिलांचं म्हणणं आहे, ज्यामध्ये ऐसा माल कहाँ मिलेगा असं हे चॅट आहे। आणि हे नेमकं या वाक्याचा अर्थ नेमका काय आहे ते मात्र सरकारी वकील सांगू शकले नाहीत। नेमकं कुणासाठी म्हटलेत, तो माल नेमका काय आहे हे मात्र स्पष्ट होऊ शकलेले नाही आहे। त्यामुळे हे गंभीर खुलासे खरं तर सरकारी वकिलांकडून करण्यात आलेले आहेत। या सर्व युक्तिवादाला आरोपींच्या वकिलांकडून मात्र खोडून काढण्यात आलेला आहे, कारण जो मॅसेज किंवा जे चॅट आहे ते चॅट ऐसा माल कहाँ मिलेगा, माल याचा अर्थ किंवा याची व्याख्या नेमकी काय, कारण माल आपण वेगवेगळ्या गोष्टींना बोलत असतो, त्यामुळे याचा अर्थ अंमली पदार्थ किंवा अन्य काही आक्षेपार्ह असू शकत नाही असं आरोपींच्या वकिलांचं म्हणणं होतं। त्यासोबतच जे आरोपींकडून मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केलेला आहे ते 7 दिवसांपूर्वीच जप्त केलेलं आहे, त्यांची पुन्हा एकदा काय तपासणी पोलिसांना करायची आहे, त्यामुळे पोलीस कोठडी देण्याची आवश्यकता नाही आहे असं देखील आरोपींच्या वकिलांकडून आज सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे या संपूर्ण युक्तिवादादरम्यान आज रोहिणी खडसे देखील कोर्टात उपस्थित होत्या। त्यांनी देखील प्रांजल खेवलकर यांच्याशी चर्चा केलेली आहे। त्या सगळा युक्तिवाद ऐकल्यानंतर आज कोर्टाने या 5ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलेलं आहे। हा संपूर्ण युक्तिवाद प्रथम सत्र न्यायालयात पार पडला, त्यानंतर पुन्हा एकदा NDPC कोर्टात या सगळ्या संदर्भात पुन्हा सुनावणी पार पडली आणि जो खालच्या कोर्टाने निकाल दिला होता तोच निकाल NDPC कोर्टाने कायम ठेवत या 5ही आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवलेलं आहे। आता या न्यायालयीन कोठडीत असताना आरोपींच्या वकिलांकडून उद्या जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे आणि ते जामीन अर्ज स्वीकारला जातो की काय होते हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र आजचा जो काही निकाल लागलेला आहे तो निश्चित खडसे कुटुंबियांसाठी दिलासादायक आहे आणि त्यामुळे रोहिणी खडसेने बाहेर येऊन माध्यमांशी बोलताना वकिलांच्या टीमचं देखील आभार मानलेला आहे आणि न्यायदेवतेवरती माझा विश्वास आहे आणि संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर मी सविस्तर लवकरच बोलेन असं देखील रोहिणी खडसे यांचं म्हणणं आहे। मात्र आज या युक्तिवादादरम्यान जे काही
खुलासे सरकारी वकील आणि पुणे पोलिसांकडून करण्यात आलेले आहेत ते धक्कादायक आहेत। त्या खुलासांवरती येत्या काही दिवसांवरती निश्चित चर्चा होईल। पोलिसांकडून देखील आणखीन काही खुलासे होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।